महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींना माझा नमस्कार। आज तुमच्या खात्यात पैसे जमा झाले असतील। जर तुम्ही ऑगस्टमध्ये फॉर्म भरला असेल, सप्टेंबरमध्ये भरला असेल किंवा आता ऑक्टोबरमध्ये जरी भरला असेल तरी पण तुम्हाला पैसे भेटले असतील। जर तुम्हाला पैसे नाही भेटले तर त्यासाठी काय करावं लागेल आणि जर पैसे भेटले असतील तर लगेच कमेंटमध्ये हो लिहून पाठवा की सर आम्हाला पैसे भेटले। बघा, कोणाला 1500 रुपये भेटताय, कोणाला 4500 रुपये भेटताय। सर्व स्क्रीनशॉट वगैरे मी इथं लावून ठेवले। बघा इथं 1500 रुपये इथं भेटले, 4500 रुपये भेटले, इथं बघा 4500 रुपये भेटले, 4500। बऱ्याचशा अशा महिला आहेत ज्यांना 4500 भेटले आणि बाकी ज्या महिला आहेत त्यांना 1500 रुपये भेटले आहे। बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1500 रुपये कोणाला भेटले, 4500 रुपये कोणाला भेटले हे सांगायची गरजच नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे ज्या महिलांना आतापर्यंत 1 रुपया पण भेटला नाही त्यांना 4500 रुपये भेटले आणि ज्या महिलांना 3000 रुपये भेटले त्यांना 1500 रुपये भेटले असतील। आणि जर तुम्हाला 1 रुपया पण भेटला नसेल तर त्यासाठी काय करावं लागेल, सोपं तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत राहतो की तुम्हाला हे काम करावं लागेल। बघा, तुम्ही नारी शक्तिदूत ॲपवरनं भरले असेल, नाहीतर तुम्ही मिनी ब्रँचवरनं फॉर्म भरला असेल, तुमच्याकडे एक टोकन म्हणून एक पुरावा म्हणून काहीतरी त्यांनी दिलं असेल, तो पुरावा म्हणून आणि टोकन म्हणून तुम्ही तो फॉर्म परत चेक करा। जर काही त्रुटी असेल, काय कागदपत्राची त्रुटी असेल, लगेच मिनी ब्रँचवर जाऊन ते चेक करून घ्या। आणि जर तुमचं आधार कार्ड जर काही संबंधित असं समस्या असेल, बँक पासबुक संबंधित, बऱ्याचशा महिला अशा आहेत त्यांचं जॉईंट खातं दिलं आहे, जॉईंट खातं दिल्यामुळे त्यांना पैसे भेटत नाही, कारण की आता ही जी योजना आहे इथं सेपरेट बँक अकाउंट द्यावं लागतं तेव्हाच हे पैसे पडतात। आणि दुसरं, आधार कार्ड तुमचं अपडेट असणे गरजेचं आहे। जर तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल, तुमचा मोबाईल नंबर जर त्यावर लिंक नसेल तरी DBT माध्यमातून पैसे पडतात। DBT माहिती आहे तुम्हाला, DBT काय असतं हे बघा, DBT गव्हर्नमेंट, इथं स्पष्ट लिहिलं आहे DBT गव्हर्नमेंट पेमेंट। DBT गव्हर्नमेंट पेमेंट म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर, म्हणजे कशा थ्रू होतं हे, बँक अकाउंट नंबरद्वारे नाही होतं हे, नंबर कशाद्वारे होतं, तुमच्या आधार कार्डद्वारे डायरेक्ट बँक ट्रान्सफर केलं जातं। बघा, आधार कार्ड जर तुम्ही ज्या बँकेत लिंक केलं असेल, जॉईन अकाउंट असेल किंवा सेपरेट अकाउंट असेल, तुमचं आधी सेपरेट अकाउंट करून घ्या आणि तुमचं आधार कार्ड ज्या बँकचे लिंक केलं आहे त्याच बँकेत पैसे चेक करा। तुमचं आधार कार्ड दुसऱ्या बँकेत पण KYC करून ठेवलं असेल आणि या बँकेत पण KYC केलं असेल तर तुम्ही त्या बँकेमध्ये पण जाऊन चेक करू शकता, किंवा तुम्हाला मोबाईलवर असा मेसेज पण आला असेल, बघा असा मेसेज आला असेल, तुम्ही इथं पाहू शकता की असा मेसेज आला असेल। जर तुम्हाला असा मेसेज आला नसेल तर तुम्ही घर बसल्या पण चेक करू शकता, मोबाईलवर चेक करू शकता। कसं चेक करू शकता त्याच्यासाठी मी एक पूर्ण व्हिडिओ बनवून ठेवला, इथं तुम्हाला एंड स्क्रीनला बघायला भेटून जाईल किंवा आय बटनला क्लिक करून तुम्ही पाहू शकता। ते तुम्ही मोबाईलवर कसं एक मिस कॉल देऊन चेक करू शकता। बघा, अशा प्रकारे सर्व महिलांना आता पैसे भेटले आणि ज्या महिलांना पैसे भेटले नाही घाबरायचं काही कारण नाही। 30 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला मुदत आहे, 29 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला भेटून जातील। 29 ऑक्टोबरपर्यंत थांबायचं आहे, कारण की एक सोबत सर्व महिलांना पैसे भेटत नाही आहे। हां, बऱ्याचशा महिलांना पैसे भेटून गेले, पण तुम्हाला काही घाबरायचं काम नाही, हळूहळू तुम्हाला पण पैसे भेटून जातील। एकदम 3 कोटी महिला याचा लाभ घेत आहे, 3 कोटी महिलांना एकदम तर पैसे देणार नाही, तर याच्यात 5 दिवसाची पूर्ण मुदत होती, 25 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत पूर्ण हे अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जातील DBTच्या माध्यमातून। आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा की तुम्हाला 4500 रुपये भेटले का 1500 रुपये भेटले का तुम्हाला 1 रुपया पण भेटला नाही, तर तिथं 0 लिहून पाठवायचा, कमेंट करायचं की आपल्याला पैसे भेटून गेले। तर माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑनला सिलेक्ट करून घ्या, जेणेकरून जे पण नवीन अपडेट येईल तुम्हाला लगेच पाहायला भेटून जाईल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।